विधानसभा अध्यक्षांचा उद्धव ठाकरेंना दणका। खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, तर शिंदेंचा ठाकरे गटाचे आमदार पात्र। राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय। शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदार पात्र करण्याची याचिका फेटाळली। दोन्ही गटाचे आमदार पात्र। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय। राहुल नार्वेकरांवर न्याय देण्याची जबाबदारी होती, मात्र नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील असल्यासारखं काम केलं। संजय राऊतांचा नार्वेकरांवर हल्लाबोल। अखेर चोर मंडळास मान्यता। लोकशाहीचं तोंड जगात काळं करणारा पात्रतेचा निर्णय। कालच्या निकालावरून सामना अग्रलेखातून टीका। बाळासाहेबांची शिवसेना चोरांच्या हाती सोपवली। विधिमंडळात लोकशाहीचा गळा घोटला केला। सामनातून विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर टीका। हा सत्याचा आणि लोकशाहीचा विजय आहे। गुणवत्तेनुसार अध्यक्षांनी निर्णय दिला। मुख्यमंत्री शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया। आमची घराणेशाही मोडीत नाही निघाली, शिंदेंची गुलामशाही सुरू। उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका। हा निकाल अंतिम नाही, सुप्रीम कोर्टात जाणार, ठाकरेंचं वक्तव्य। निकाल चुकीचा वाटत असेल तर उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात जावं। गिरीश महाजन यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान। भाजपच्या मोठ्या नेत्यांचा एकूण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निर्णय दिला। रोहित पवारांची कालच्या निकालावर प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर। मोदी लोकसभेच्या प्रचाराचा रणशिंग फुंकण्याची शक्यता। राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान करणार संबोधित। ठाकरे गट जातो तिथं मोदी दौरा करतात। आम्ही नाशिक नंतर मणिपूरमधील राम मंदिरात जाणार आहोत। हिम्मत असेल तर मोदींनी मणिपूरमधील राम मंदिरात यावं। राऊतांचा मोदींवर हल्लाबोल। अजितदादांना जसं वय वाढेल तसं त्यांना त्यांचं वय योग्य वाटतं। सर्व पदं अजित पवारांना हवी म्हणून इतरांचं वय काढतात। अजितदादांनी वयावरून केलेल्या टीकेला रोहित पवारांचं उत्तर। काँग्रेस कार्यकारिणीची आज मुंबईत बैठक। लोकसभा जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेतनीथला यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। मुख्यमंत्री शिंदेंचे बोरिवली वांद्रे परिसरात बॅनरवर शिंदेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख। अपात्रतेचा निर्णय शिवसेनेकडून लागल्यानंतर लागले बॅनर। अपात्रतेच्या निकालानंतर ठाण्यामध्ये मवियाकडून बॅनरबाजी। अब फैसला जनता ही करेगी, बॅनरवर मजकूर। अंगणवाडी सेविकांच्या संपास 58 लाख बालकांना फटका। मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका संपावर। स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली लोकसभा स्वबळावर लढणार। महेश खराडे सांगलीतून उमेदवार असणार। स्वाभिमानीच्या बैठकीत निर्णय। सांगली जयंत पाटलांना धक्का। शरद पवार गटाचे माजी नगरसेवक अजित पवार गटाच्या वाटेवर। माजी नगरसेवकांनी घेतली अजित पवारांची भेट। मराठा आरक्षणासाठी 15 जानेवारीपासून सर्वेक्षण। मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण। सर्वेक्षणानंतर अहवाल राज्य सरकारला सादर होणार। शिवजयंती अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनिमित्त शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आरएसएस संघचालक मोहन भागवत यांना निमंत्रण। राम मंदिर निर्माण समितीच्या अध्यक्ष नृपेंद्र मिश्रांनी दिलं निमंत्रण। सिंगापूरमध्ये अयोध्येचं विमान तिकीट महाग। विमान तिकिटाचा दर थेट 20,000 पोहोचला। राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दर वाढले। उद्या अटल सेतू प्रकल्पाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। शिवडी नावाशेवा अटल सेतूवर 100 किलोमीटरची वेग मर्यादा। बाईक आणि रिक्षाला अटल सेतूवरून जाता येणार नाही। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर गॅन्ट्री बसवण्याच्या कामानिमित्त आज 2 तासांचा ब्लॉक। अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहणार। परभणीमध्ये रस्त्याच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला ठोकलं टाळं। तात्काळ रस्त्याचा प्रश्न निकाली काढा। ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांची मागणी। गोखले पुलाचं काम युद्ध पातळीवर सुरू। गोखले पुलाची एक मार्गिका 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू होण्याची शक्यता। पुलाच्या सर्व मार्गिका पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न। अवकाळी पावसामुळे मुंबई वायू प्रदूषणात घट। मुंबईच्या 8 ठिकाणांचा AQI 100च्या आत। पुणे लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेतही आता लोकल धावणार। पुणे रेल्वे बोर्डानं घेतला निर्णय। रेल्वे सुरू होत असल्यानं नागरिकांना दिलासा। राज्यात बुधवारी आढळले कोरोनाचे 98 नवे रुग्ण। राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 849 वर, तर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।